रेसिपी पाहण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा। तर आज आपण इथे पाहणार आहोत मटकीची उसळ। तर ही मटकी मी घरातच भिजवून घेतली आहे आणि त्याला तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मोड आले आहे। मटकीची उसळ बनवण्यासाठी सर्वात आधी इथे गॅसवरती एक कढई ठेवायची आहे। कढई गरम झाल्यानंतर इथे 2 चम्मच तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर इथे चिमूटभर हिंग घ्यायची आहे। हिंग तडकल्यानंतर इथे 2 बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत। कांदा लालसर होईपर्यंत तेलावरती मस्त असा परतून द्यायचा आहे। तर इथे मस्त असा आपला कांदा परतून झाला आहे। तर इथे 2 बारीक चिरलेले टमाटर घ्यायचे आहेत। टमाटर सुद्धा इथे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे एक बारीक चिरलेला बटाटा घेतला आहे। त्यानंतर इथे हिरवं वाटण घ्यायचं आहे। तर हे हिरवं वाटण मी खोबरं, लसूण, कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे। त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। चवीप्रमाणे हळद घ्यायची आहे। चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घ्यायची आहे। चवीप्रमाणे कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे। चवीप्रमाणे गरम मसाला आणि इथे धनिया पूड घ्यायची आहे। तर हे मसाले व्यवस्थित इथे तेलावरती परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मोड आलेली मटकी घ्यायची आहे। तर ही मटकी मी इथे पाव किलो घेतली आहे। तुम्हाला किती बनवायचं आहे तिथपर्यंत तुम्ही इथे मटकीचा वापर करू शकता। तर याला व्यवस्थित इथे चमच्याने फिरून घ्यायचं आहे। तर इथे पूर्णपणे मटकी तेलामध्ये मस्त परतून झाली आहे। तर इथे 1 तांब्या पाणी घेतलं आहे। तुम्हाला किती रस्सा हवे तिथपर्यंत तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता। त्यानंतर ही मटकी बारीक गॅसवरती व्यवस्थित शिजून द्यायची आहे 10 मिनिटांसाठी। तर इथे 10 मिनिटं झाले आहे। तुम्ही पाहू शकता एकदम झणझणीत आणि एकदम चविष्ट मस्त अशी मटकीची उसळ तयार झाली आहे। आणि बनवायला अजिबात टाईम नाही लागत। 10 ते 15 मिनिटात ही भाजी आपली इथे तयार होते। आणि ही भाजी आपण भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकतो। ज्या वेळेला आपल्याकडे अजिबात टाईम नसतो त्या टायमाला ही भाजी आपण इथे बनवू शकतो। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।